नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी पतंजली योगपीठ हरिद्वार, भारत स्वाभिमान ट्रस्ट, पतंजली योग समिती, युवा भारत व महिला पतंजली योग तसेच पतंजली किसान सेवा समिती व सोशल मीडिया महाराष्ट्र पूर्व राज्य प्रभारी आणि पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी जिल्हा व तहसील स्तरावर या ठिकाणी विशेष बैठक आयोजित केली होती। यावेळी नवीन प्रभारी, मीडिया प्रमुख व इतर बरेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ जे प्रभारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, आपला परिचय द्या आणि सांगा। मी दिनेश राठोड, भारत स्वाभिमान न्यास या संघटनेचा महाराष्ट्र राज्याचा प्रभारी आहे आणि परमश्रद्धेय स्वामीजी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये पाचही संघटन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे। श्रद्धेय स्वामीजींचं जे अभियान आहे, जे मिशन आहे, ते मिशन कमिशनसाठी काम करत नसून राष्ट्रहित सर्वोपरी हा उद्देश बाळगून काम करते आहे। मागील जवळजवळ 18 वर्षापासून समित्या कार्यरत आहे आणि स्वामीजींचा नारा आहे भयमुक्त, रोगमुक्त, भ्रष्टाचारमुक्त भारत बनवणे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग पोहोचवणे, घर घर जाएंगे सबको योग सिखाएंगे हा आमचा नारा आहे। आम्ही नशामुक्तीचं काम करतो, योग प्राणायामाचं काम करतो, स्वदेशीचं काम करतो, आयुर्वेदाचं काम करतो आणि स्वच्छता अभियान सुद्धा राबवतो, वृक्षारोपण करतो, जडीबुटीचं वितरण करतो। जे जे राष्ट्रहिताचं, समाजहिताचं कार्य असेल ते श्रद्धेय स्वामीजींच्या मार्गदर्शनामध्ये आमची सर्व मंडळी करत असतात। आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे अनिलजी आहेत, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी, भाई शंकरजी आहेत, युवा भारतीय राज्य प्रभारी, इकडे आमचे कुंडलीजी निर्मले सर प्रांतीय सदस्य आहेत, इकडे वीरभद्र स्वामी आहेत, गुटलीजी आहेत, संजयजी आमचे प्रांतीय सदस्य आहेत, इकडे माळगे सर आणि त्यांच्या धर्मपत्नी महानंदाताई, इकडे रामजी जिल्ह्याचे पदाधिकारी आमचे सत्यनारायणजी आहे, नागनाथजी पाटील आहे, पेन्शलवारजी आहे आणि नरवाडेजी व भरपूर आज जवळजवळ 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती। प्रत्येक गावागावात वार्डामध्ये योगाचे कक्षा चालून आणि सर विशेष म्हणजे आमचे सगळे लोक निशुल्क सेवा करतात, कुठल्याही प्रकारचा मोबदला मानधन स्वीकारत नाही। ही राष्ट्र सेवा आम्ही अविरतपणे करतो, कुठल्याही प्रकारचा मान सन्मानाची अपेक्षा न करता। तुमच्या चॅनेलचं आम्ही आमच्या समितीद्वारे अभिनंदन करतो, तुमचंही अभिनंदन करतो मीडिया प्रभारी म्हणून। संपूर्ण नांदेडवासियांनी छान सभेचं आयोजन केलं, सर्व टीमचं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। मित्र हो, या काळाला योगा हा सर्वात महत्त्वाचा आहे। आपण ज्या टाइमला मार्केटला जातो तर त्या टाइमला मार्केटला जाताना आपण सर्वात भारीचा शर्ट बघतो, सर्वात भारीचा कपडा बघतो, इम्पॉर्टंट बघतो, परंतु या ठिकाणी आपलं शरीर हे त्या कपड्यापेक्षा सर्वांपेक्षा आपलं शरीर इम्पॉर्टंट आहे। आपण शरीराकडे देखील तेवढ्याच वेगानं बघायला पाहिजे की ज्याप्रमाणे आपण आपल्या कपड्याकडे, पायाच्या सॉक्सकडे, बूटकडे बघतो त्याच्या कितीतरी पटीनं आपण शरीराकडे बघायला पाहिजे। जर आपलं शरीर असेल तरच हे पूर्ण जे आभूषण आहे ते घालण्यासाठी आपण तयार आहोत। या ठिकाणी बरेच या ठिकाणी प्रभारी आहेत, ते देखील आपल्याशी बोलणार आहेत। सर, काय सांगणार? परमपूज्य योगगुरु स्वामी रामदेवजी महाराज यांच्या मार्फत संपूर्ण देशात आणि विश्वात योगाचा प्रसार प्रचार मागच्या 30 वर्षापासून सुरू झाला आणि एका विशेष विश्व योग दिवस सुद्धा जगाला मिळाला। 21 जून इथपर्यंत पोहोचला। अजूनही आमच्याकडे विशेष कार्य परमपूज्य स्वामीजी महाराजांनी दिलेलं आहे। युवा भारत एक सेल आहे पतंजली योगपीठ मधून, त्याचे केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी आदित्य देव महाराजजी एक युवा योगी संन्यासी आहेत, ज्यांनी 5000 सूर्यनमस्काराचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केलेली आहे। त्यांच्या मार्फत संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यात पतंजली युवा भारत राज्य प्रभारीच्या माध्यमातून पतंजली युवा भारत जिल्हा प्रभारी आणि शेवटच्या माणसापर्यंत, युवकापर्यंत योग पोहोचवण्याचं कार्य युवा भारत या सेलकडून केले जाते।
येते. युवकांना पतंजली युवा भारतशी जोडणे, त्यांना योग शिकवणे, सूर्यनमस्कार, दंड बैठका शिकवून त्यांचं शरीर स्वस्थ बनविणे, त्यांना निर्व्यसनी बनविणे आणि पतंजली योग परिवारात येऊन त्यांना रोजगार सुद्धा मिळतो, त्यांना उद्योग सुद्धा करता येते, पतंजलीचं दुकान सुद्धा लावता येते. स्वास्थ्य आणि समृद्धी दोन्ही युवा भारतच्या माध्यमातून परमपूज्य योग ऋषी स्वामीजी महाराज आचार्य बालकृष्णजी यांच्या मार्फत सर्व युवकांना आव्हान करतो की आपण पतंजली युवा भारतशी जुळावे आणि महाराष्ट्र पूर्व मध्ये एक स्वस्थ समृद्ध निर्व्यसनी युवा बनावा, असं एक सर्वांना आव्हान करतो. ओम धन्यवाद. मित्र, आपल्याला गाडी माडी जे लागते ते आपण घेतो, परंतु या ठिकाणी गाडी माडीचे पाहण्यासाठी आणि गाडी माडीत फिरण्यासाठी आपलं शरीर महत्वाचं आहे. बरेच जण म्हणतात की या योगामध्ये पैसे नाहीत, फायदा नाही, परंतु मी सांगतो की या ठिकाणी भरपूर फायदा आहे, जो की आपण बिमार पडल्याच्या नंतर लाखो रुपये आपण हॉस्पिटलला घालतो. तेच लाखो रुपये जर आपण या ठिकाणी बचत केले आणि सकाळी उठून जर योगा केला तर आपल्या लाखो रुपयाचा फायदा होतो आणि आपलं शरीर सुदृढ राहतं. जेव्हा आपण बिमार पडतो तेव्हा आपल्या घरचेच नाही तर गल्ली देखील परेशान असते आणि त्यामुळे त्या पूर्ण जणांना त्रास होतो. परंतु या ठिकाणी आपण जर सुखी असेल तर आपल्या आनंदामध्ये आपलं घरच नाही तर आपली गल्ली लावून निघते आणि तोच या ठिकाणी आपण पैशामध्ये मोजायला काय हरकत नाही. जीवन हे पैशापेक्षा मूल्य आहे असं मला वाटतंय, कारण मी योगाला जेव्हापासून चाललो तेव्हापासून मला जीवनाचा खरा आनंद हे कळलेला आहे. सर अमृतसर सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगणार तुम्ही? ओम स्वामीजीला प्रणाम करतो आणि या ठिकाणी आमच्या नांदेडवासियाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्वांना की योग करत राहा आणि करवत राहा आणि योगाचा प्रसार करा. आपला जो उद्देश आहे, आपण या ठिकाणी योग क्षेत्रात आलेलो आहोत आणि आपला उद्देश आहे की योग प्रसार करणे, स्वतः करत दुसऱ्यांना शिकवणे. त्याच्यासोबत एक महत्त्वाचं सांगतो की आपल्यामध्ये खूप काही ईश्वराने गुण दिलेले आहेत आणि त्या सुप्त गुणांचा विकास करत आपण पुरुषार्थ करत खूप काही करू शकतो आणि हे बऱ्याच लोकांनी जे महापुरुषांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या जे काही आपले सुप्त गुण आहेत त्याचा विकास करत आपण आपल्यासाठी उपयोगी व्हा आणि मी समाजासाठी उपयोगी व्हा, एवढंच माझं या प्रसंगी बोलणं आहे. धन्यवाद. मी प्रांत सदस्य कुंडलिकराव निर्मलेजी, प्रांत सदस्य पूर्व. करो योग रहो निरोग, घर घर जाएंगे सबको योग सिखाएंगे. आम्ही सर्व जी आमची प्रांताची टीम आहे ही सर्वांना आम्ही अगदी पूर्ण ग्रामीण भागापर्यंत जिल्हा, प्रखंड, तहसील आणि गावगाव प्रत्येक ठिकाणी जाऊन हे योगाचं अगदी निशुल्क कार्य करीत आहोत आणि हे कार्य करताना सकाळपासून आमचा कार्यक्रम सुरू होतो. 5 वाजल्यापासून आम्ही सतत गावागावात जात असतो. योग कक्षा किती आहेत, कशा आहेत, कशा चालतात हे पाहतो आणि त्यांना प्रशिक्षणाचं कार्य सुद्धा आम्ही करत असतो. या ठिकाणी मित्र हो, योग एक असा प्रकार आहे की आपण एकटा आलात काय आणि 100 जण आले काय, योगाला काही फरक पडत नाही. हे फक्त आपलं शरीर हे आपण जपायचं असतं आणि योगा हा दुसऱ्यासाठी नाही, कोणा चांगला म्हणून नाही, तर आपल्या शरीरासाठी योगा करणं या काळाला अत्यंत गरज आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो. सर काय म्हणतात? त्याला नमन, वंदन, प्रणाम. आज राज्यस्तरीय बैठक नांदेडमध्ये झालेली आहे. त्यानिमित्त हा जो कार्यक्रम झालेला आहे खरोखरच यशस्वी झालेला आहे. त्याबद्दल भारत स्वाभिमान न्यास राम शिवकुमार या नात्यानं मी सर्वांना असं आवाहन करू इच्छितो की योग करावं. योगासोबत आपलं जीवनशैली कशी असावी, जीवनशैली कशी, आहार, निद्रा, विचार, आचार, आचरण ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील, वाणी, वागणूक, वर्तणूक जर चांगली असेल तर खरा योग केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. अन्यथा आपण फक्त शरीरासाठी योग नसून शारीरिक व मानसिक, सामाजिक, वैचारिक आपली वाणी, वागणूक आणि वर्तणूक बदललं तर खरा योग केला असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यातच आपल्या पतंजलींनी जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, यमाचे 5 अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या अष्टांग योगाचं जर पालन केलं तर खरं योग आपल्याला समजलं. माझ्या जीवनामध्ये जर बदल झाला तर खरं योग केलाय त्याचा अर्थ निघू शकतो. अन्यथा फक्त शरीर बळकट करून उपयोग नाही, तर वाणी, वागणूक, वर्तणूक जर चांगली झाली आणि माझ्यात जर बदल झाला
आला तर खरा योग समजला असं समजतो. योग करण्यामागे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या टाइमला आपल्याला कोणती बिमारी होते त्या टाइमला बिमारी ही कोणती जात पाहत नाही, वय पाहत नाही, किंवा गरीब पाहत नाही, किंवा श्रीमंत पाहत नाही. बिमारी ही कंपल्सरी प्रत्येकाला होते. परंतु जर आपल्याला बिमारीपासून अलिप्त राहायचं असेल, आपलं जीवन, आपलं घर, आपला परिवार जर सुखी करायचा असेल तर त्याला एक आणि एक म्हणजे कारण आहे, ते म्हणजे या ठिकाणी आपला योगा करा आणि निरोगी राहा. म्हटलेलंच आहे, करो योग रहो निरोग. आपला जर जीवनामध्ये जीवन सक्सेस करायचं असेल तर आपण सकाळी उठून 5 वाजता योग करा. आपल्या जीवनातले जे काही दुःख आहे ते नक्कीच दूर होतील आणि आपण सुखी व्हाल. या ठिकाणी आपल्यासोबत माळगे सर देखील आहेत. ते या ठिकाणी पती पत्नी आहेत, ते सकाळीपासून योग करतात. या ठिकाणी बरेच आपल्यासोबत माणसं आहेत की गरीब आहेत, परंतु या ठिकाणी कोट्यावधी देखील आहेत आपल्यासोबत की त्याच्यामध्ये घरी कोट्यावधी प्रॉपर्टी पडून आहे, परंतु शरीर त्याला साथ देत नाही. त्याकरता त्यांनी योगाला येतात आणि योगाला येऊन या ठिकाणी त्यांनी जीवनाचा आनंद घेतलेला आहे. सर, काय सांगणार आपण याविषयी? ओम प्रणाम सर्वांना. या ठिकाणी आम्ही सर्वजण योग हे निःशुल्क सेवा देत असतो. आम्ही पती पत्नी आम्ही दोघेही सकाळी 4 वाजता 4:30 वाजता उठून 5 वाजता 4:45 आम्ही घरातून बाहेर पडतो. तर अशी योग शिक्षा योग प्रशिक्षण देतो आम्ही प्रत्येकांना, आणि बरेच लोक असे यामध्ये हे झालेले आहेत. पण हे कार्य करीत असताना आम्हाला काही पैशाची पण गरज पडते. तर मी ज्या दानशूर व्यक्तींना किंवा ज्या लोकांना फायदा झाला त्यांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी या ठिकाणी पतंजली योग समितीला काही दानराशी द्यावी आणि त्याची अधिकृत पावती ही माझ्याकडून घेऊन जावी. त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आपण हरिद्वारपर्यंत त्याचा अगदी रेकॉर्ड CA कडून सर्टिफाईड करून आपण एक पैसा हिशोब त्या ठिकाणी ठेवत असतो. तर माझं काम कोशाध्यक्ष असल्यामुळे मी एवढंच त्यांना आवाहन करतो की त्यांनी तन मन धन ज्याला म्हणतात त्या धनाने देखील त्यांनी सहकार्य करावं. हीच खरोखर या ठिकाणी जर आपल्याला कोणती बिमारी झाली असेल, लाख रुपये त्या ठिकाणी लागत असतील, तर लाख रुपयाची बिमारी या ठिकाणी जर योगाने दुरुस्त झाली असेल, जर आपण निरोगी झाला असाल तर त्यामध्ये फुल नाही फुलाची पाकडी योग समितीला द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतंय. या ठिकाणी आपण सकाळपासून या ठिकाणी आज कार्यक्रम चालू आहे. विशेष या ठिकाणी आज 15 दिवसापासून या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे नांदेड जिल्हा, तालुका, पूर्ण नांदेड शहरातील समितीने या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे. मित्र, पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी जर योग केला तर आपलं जीवन सक्सेस आहे. या ठिकाणी मला या आपल्या योग समितीनं जे मीडिया प्रभारी या ठिकाणी जे पद दिलेलं आहे त्याबद्दल देखील या समितीचं आमच्या CM न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा. मी जर या ठिकाणी योगाला आलो नसतो तर या ठिकाणी हे मला पद देखील मिळालं नसतं. प्रत्येक गोष्ट एक फुल का असणार, परंतु त्या फुलाची किंमत ही पैशात मोजायची नसती. तर या जनतेमध्ये जो झालेला आहे मान सन्मान तो देखील तेवढाच महत्वाचा आहे. या ठिकाणी आमचे हडको येथील जे बालाजी वारकर सर आहेत ते देखील हडको परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे योग शिकवतात. त्यांच्या मार्फत या ज्या योगाला गेल्यानंतर असं वाटतं की या ठिकाणी आपण रामदेव बाबा आपल्याला योग शिकवत आहेत, ते योग तशा प्रकारे शिकवतात. सर, काय सांगणार आपण? सर, मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांनी आता योग करणं ही काळाची गरज आहे. कारण का आपल्याला देशाला स्वस्थ बनवायचं आहे, तरी कुठं ना कुठं एक चांगलं पाऊल उचलावं लागेल. त्यासाठी तरी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी योगाशी जोडावं, ही विनंती. धन्यवाद. मित्र, या टाइमला मला वाटते देशातील आपल्या 10% लोक योग करत असतील, परंतु येणारा काळ असा आहे की 90% लोकांना योग हा करावाच लागणार आहे आणि योगाशिवाय पर्याय नाही. जर आपलं जीवन सुखी करायचं असेल तर योगा करा आणि आपलं जीवन सुखी करा. पैसा, बंगला, गाडी, बाकी कपडे हे काहीच नाही. पहिलं योगा, आपलं शरीर आणि बाकी सर्व काही. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.